मित्रांनो वेलकम टू उदयपूर. आता आपण उदयपूरला पोहोचलेलो आहे. व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. मित्रांनो नेक्स्ट डे न्यू जर्नी. आज आम्ही जोधपूरपासून उदयपूरला निघणार आहोत. पूर्ण ट्रॅव्हलचा ब्लॉग असणार आहे. बट त्या अगोदर आम्ही जाणार आहोत ब्लू सिटीला, कारण का काल तो पॉईंट राहिला होता. जोधपूरला येऊन जर आम्ही ब्लू सिटीला गेलो नाही ना तर खूप रिग्रेट होईल. त्यामुळे ब्लू सिटी करायचंच आहे. हे बघा हा कलर पण ब्लू दिसत असेल आमच्या हॉस्टेलचा. ब्लू सिटी करायचंच आहे. तुम्ही बऱ्याचशा रील्स मध्ये बघितलं असणार किंवा लॉंग व्हिडिओजमध्ये पण बघितलं असणार. अच्छा ते ब्लू सगळ्या भिंती आहेत, ब्लू दरवाजे वगैरे आहेत, तिथे जाऊन फोटोज वगैरे काढतात. ते आम्हाला कव्हर करायचं आहे. सकाळचे वाजलेले आहेत 7:30. रिक्षावाले काका सकाळी 7लाच आले होते. आम्हाला थोडं लेट झालेलं आहे. तर आता आम्ही इथून निघतोय ब्लू सिटीला जायला. सामान रिसेप्शनच्या इथेच ठेवू, कारण त्या रिक्षामध्ये आम्ही 5 जण आहोत. 5 जणांच्या ट्रॉली बॅग्स, परत खांद्याची बॅग, एवढं सगळं सामान त्याच्यात राहणार नाहीये. सो आता पहिलं ब्लू सिटी करून आपण लगेच बससाठी परत सामान घ्यायला इथे येणार आहोत. सामान घेतलं की परत बससाठी जाणार आहोत स्टॉपवर. तर गुड मॉर्निंग अंकल. आयुष जी हमें लेने के लिए आए. गुड मॉर्निंग गाइस. त्यामुळे पॉइंट थोडं म्हणजे रोडवरच आपल्याला तोरली का झाला म्हणजे ही अशी एक तलाव बघायला भेटतं आपल्या भाषेत म्हटलं तर. आणि इकडे यांच्याकडे झाला बोललं जातं. इथे राजा महाराजांनी काहीतरी एक हवेली बनवली होती, त्यांना बोलतात रास हवेली. रास हवेली जेव्हा बनवली ना त्याच्यासोबत हे बनवलं होतं पाण्याचं, जिथे पाणी जवळजवळ खूप असतं. विषय कसा आहे की आधी हे टुरिस्ट पॉईंट नव्हतं, पण आता टुरिस्ट पॉईंट झालेलं आहे. पाणी जवळजवळ इथपर्यंत येतं. बघा आता पाणी कुठे खाली आहे, इथपर्यंत पाणी येतं. पण आता हे साफसफाई याची होती आणि याचं पाणी बरंचसं काढलेलं आहे. आणि याचं मेन उद्दिष्ट असं आहे की ह्याचं पाणी कधीच संपत नाही. सकाळ काही म्हणजे मुली आलेल्या आहेत फोटो वगैरे काढायला. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत, कारण का त्यांना फोटो इथे कोण पब्लिक जास्त भेटणार नाही सकाळ तरी. असं वाटलं हा सीन तुम्हाला. जोधपूरला आलात ना तर हे असे छोटे छोटे जे पॉईंट्स आहेत ना ते खरंच कव्हर करा. फोटोजसाठी खूप छान आहे. मित्रांनो तुम्हाला कॅमेरामध्ये दिसते की नाही काय माहीत नाही, पण इथे बघा खूप म्हणजे खूप मासे आहेत. हे बघा इथे पण तुम्हाला बघायला भेटतील. ब्लू सिटीचे जे आपल्याला फोटो रील्स आपल्याला नेटवर इंस्टाग्रामवर बघायला भेटतात ते बघा अशा लेन्स असतात. सकाळ इकडे पाणी पडले. हे बघा ब्लू सिटी गाइस, ब्लू सिटी. ब्लू सिटीला आपण जेव्हा एक्सप्लोर करायला येतो ना हे बघा अशा छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. काय घरं ब्ल्यू आहेत, काय घरं वेगळ्या दगडाची आहेत. सो त्याच्यावर कलर पण नाही मारलेला. सो ब्लू सिटी ही ब्लू सिटी का म्हणतात माहिती आहे का, कारण खूप आधीपासून इकडे ना गरम होतं आणि खूप ऊन येतं. तर ब्ल्यू कलर जर भिंतींना मारला ना तर थोडं गरम कमी होतं आणि तो जो सूर्याची जी किरणं आहेत ना ती किरणं रिफ्लेक्ट होतात. त्यामुळे इथली आधी सगळी घरं आहेत ना ब्ल्यू होती. बट आता जसं जसं प्रत्येकजण स्वतःचं घर बनवतो आहे ना तर ब्ल्यू कलर न मारता दुसरे कलर मारत आहेत. आणि जो दगड आहे ना ह्यांच्या इथला जो फेमस आहे तो दगड यूज करतात आणि कोण प्लास्टर वगैरे करत नाही असं चाललं आहे. त्यामुळे आता काहीच घरं आहेत जी ब्ल्यू राहिलेली आहेत. आणि इथे जर तुम्ही रील आणि शॉर्ट बनवायला येत असाल ना तर विचारून या, कारण का खूप 2 ते 3 स्पॉट्स आहेत जिथे तुम्ही रील आणि शॉर्ट परत फोटो वगैरे अपलोड करण्यासाठी जे लोकेशन्स आहेत ते काही ठराविक आहेत. सो विचारून या कोणाला तरी. महाराष्ट्र मित्रांनो इथे माझ्या ओळखीचे काका झालेले आहेत. नागोरी चौक म्हणून आहे इथे जोधपूरमध्ये खूप फेमस. आणि हे असे हार वगैरे बनवत आहेत देवाचे दर्शनासाठी. सीएम 100 किलो इनका भतीजा आई है. अच्छा ये बहुत बड़ी हस्ती है यार ये. नाश्ता कसा आहे? चंगा गुड, व्हेरी गुड. जोधपूरमध्ये जर तुम्हाला फूड ट्राय करायचं जोधपूर इज बेस्ट भाई.
जी टेस्ट असते ना प्युअर टेस्ट इथे बघायला भेटली Compared to आपल्याला. बाकी राजस्थान, जोधपुर is good at food. और जब भी आओ तो स्ट्रीट फूड खाना. हाँ वो बात है. A few moments later. नाश्ता करून झालेला आहे मित्रांनो आणि आता आम्ही आमचं सामान घ्यायला परत आलेलो आहे आमच्या हॉस्टेलमध्ये. समोर होती ना ही समोर दिसते ही आमची रूम होती 104 आणि आता इथून निघायची वेळ झालेली आहे. लेट्स गो. रिक्षावाले काका थांबलेत बाहेर वाट बघतायत. फटाफट सामान टाकूया. 10ची बस आहे. वाजलेले आहेत 9:13. इथून 5 किलोमीटर ते 4 किलोमीटर अंतरावर ते स्टॉप आहे जिथून आम्हाला बस पकडायची आहे. गाईज लेट्स गो. लवकरात लवकर बस पकडायची आहे. 9:15 झालेले आहेत. 10ची बस आहे. ज्या स्टॉपला आम्ही जातो तिथे ती 10ला येते एक्झॅक्ट. मायर पतारोसा खम्मा घाणी खम्मा घाणी. काय करत हे बघा या साईडला आहे जोधपूर रेल्वे स्टेशन. तिथे सौरभला आम्ही सोडलं होतं. तिथेच बाहेर होतो आणि मयूरसाठी हॉस्पिटलला गेलो होतो ना तो या गल्लीमध्ये. हा बघा चौक. मित्रांनो काकांनी आपल्याला इथे पाली रोड म्हणून असं नावाचं ठिकाण आहे जिथे सगळ्या ट्रॅव्हल्स थांबले जातात. सरकारी पण आणि प्रायव्हेट बसेस पण. ते झाड आहे तिथे आपलं स्टॉप आहे. ते आम्हाला बोलले की तिथे तुम्ही थांबा तुमची जी येणारी बस आहे ती तिथेच थांबेल. सो आम्ही आता आमच्या बॅगा घेऊन 1 to 1 करून त्या झाडापर्यंत जातो. लेट्स गो गाईज. हाऊ द जोश. हाय हाय हाऊ द जोश. खामा गणी. 1, 2, 3 आणि त्या 2. 16, 19, ही पण 20 आपलीच आहे. 16, 19, 22, 23, 24. मयूर पुढे बसलाय. शुभम इथे आहे. आणि विद्या आणि मी इकडे आहे विंडोची सीटच्या इथे. आम्ही बुकिंग केलं होतं जवळजवळ 1 तास अगोदर आणि सीट्स आम्हाला भेटल्या पण. सो आता आपला प्रवास सुरू झालेला आहे उदयपूरला जाण्यासाठी. या ट्रीपमधलं सगळ्यात शेवटचं जे ठिकाण आहे आपल्यासाठी ते म्हणजे उदयपूर. जोधपूरला बाय बाय बोलायची वेळ आलेली आहे. बाय बाय जोधपूर. खूप मजा आली. थँक्यू एवढं सगळं ॲडव्हेंचर भेटल्याबद्दल. पुन्हा भेटू कधीतरी असंच. मित्रांनो वेलकम टू उदयपूर. आता आपण उदयपूरला पोहोचलेलो आहे. जस्ट वाजलेले आहेत 3:15. 3:15ला पोचलो आणि बस आली 10ला. म्हणजे ठीकठाक आणली. 2:30 ते 3 असा काहीतरी टाईम सांगितला होता आम्हाला. बट ठीक आहे वरती आहे. पूर्ण दिवस तर नाही गेला. तर आता इथून आमचं हॉस्टेल आहे 1.2 किलोमीटर. तर चालत दाखवतं आहे 18 मिनटं. चालत जायची अजिबात ताकद नाही आहे. सो आम्ही रिक्षा करणार. पण इथे रिक्षावाल्यांचे चार्जेस ना खूप आहेत. भाडं खूप आहे. तर 1.2 किलोमीटर जायला आमच्याकडून 100 रुपये घेतात आणि बोलतात की तुम्हाला 2 रिक्षा कराव्या लागतील. सो आम्हाला काय वरती वाढत नाही. तर आम्ही तर अजून विचारपूस करतो. त्यामुळे इथे सिरियस डिस्कशन चालू आहे. बस स्टँडपासून. मित्रांनो हे बघा बस आमची इथे थांबली होती ना. तिथून 2 ते 3 रिक्षावाल्यांना विचारलं पण काय 100-150 असे चार्जेस बोलत आहेत. सो आता आम्ही 1 to 1 करत सहज जाते रोडने. 1.2 किलोमीटर आहे. थोडं लांब आहे. बघूया त्या नाक्यावर कदाचित रिक्षा भेटली तर. नाहीतर चल के ही जाना पडेगा बाय. बघा उदयपूरच्या छोटे छोटे रस्ते. इकडे माग आहे ते मोठे मोठे रस्ते आहेत. मोठ्या रस्त्यातून आपण छोट्या रस्त्याकडे आलेला आहे. लांडे उदयपूर में स्वागत है आपका जी. आम्हाला या समोरच्या लाईनने जायचं. समोरच्या लाईनचा एंड झाला ना तिथेच आपला हॉस्टेल आहे. जसं हॉस्टेलला पोचलो ना तसं माझा मेमरी कार्ड जे आहे जेवढं आपण व्लॉग बनवलेले आहेत ते सगळं मेमरी कार्ड पूर्ण भरून गेलं होतं. त्यामुळे ते खालून रिसेप्शनच्या इथलं मला शूट नाही करता आलं. आता रूमवर येऊन मी डायरेक्ट मेमरी कार्ड चेंज केलं आणि बॅटरीसुद्धा. तर असे आमचे काही बेड आहेत. हे बघा इकडे बाली आहे. इकडे बिदिया आहे. इकडे मयूर. खाली शुभम आणि हा माझा बेड आहे. इथून व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो. असा काही बाहेरचा व्ह्यू आहे. ओके आतापर्यंत सगळ्यात महागडं जर आम्ही कुठलं हॉस्टेल बुक केलं असेल ना तर ते हे गोस्टॉप्स आहे आणि त्यांचं हे स्वतःचं ॲप पण आहे. आता मी तुम्हाला हॉस्टेलची टूर आहे थोड्या वेळात करून देऊ कारण का नाही एवढं ट्रॅव्हलिंग करून आलो आहे ना दमलो आहे. शुभम गेला पहिला आंघोळीला. देन मी जाईन. मग फ्रेश वगैरे झालो ना आम्ही सगळे की मग जर हॉस्टेलची टूर देऊ. हॉस्टेलची आता टूर नाही दिली तर नंतर तरी देईन. ठीक आहे. आइसक्रीम